नाही नाही, मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, पण आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आरक्षण पाहिजे आणि मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. आम्हाला कुणाच्या मधलं आरक्षणच आहे, कुणाचा अधिकार मारून आम्हाला आरक्षण नको, हे आम्ही पहिलेपासून याच मतावर आम्ही आणि आज बी आम्ही त्याच मतावर कायम आहे. सरकारचा दावा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी भरपूर काही केलं आहे, मात्र मनोज जरांगे पाटील वारंवार जे आहे ते मुख्यमंत्र्यांवर टीका करताना दिसत आहे. नाही बा, मुख्यमंत्र्यांनी जेव्हापासून ते आलेले आहेत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले. आरक्षण आम्हाला त्यांनी दिलं बी होतं, पण ते कोर्टामध्ये कुठेतरी चॅलेंज झालं आणि त्यामुळं ते प्रलंबित झालेलं आहे. पण देवेंद्र फडणवीस आल्यापासून मराठा समाजासाठी ते आग्रही आहे आणि ते त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. फक्त आमचं निवेदन हेच आहे की त्यांनी शासनाकडे मजबूतीने हे आरक्षण त्यांनी मजबूतीने पुढे आणलं पाहिजे आणि ते कुठेतरी चॅलेंज नाही झालं पाहिजे ह्याचा त्यांनी प्रयत्न. ओबीसीतून आरक्षण नको आहे अशी तुमची भूमिका आहे, त्यामुळे ओबीसी आंदोलन आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे? नाही नाही, माझा पाठिंबा ओबीसीच्या आंदोलनाला बी नाही, माझा पाठिंबा ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ह्याला बी नाही आहे. पाठिंबा मी कुणाला देत नाही आहे. मी पाठिंबा फक्त मराठा समाजाला आरक्षण पाहिजे त्यासाठी मी ठाम उभा आहे. मी त्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा देत आहे. मी ओबीसीला पाठिंबा देऊन राहिलो किंवा मी ओबीसी ते असे काही हे नाही आहे. आमचा अधिकार आहे मराठा समाजाचा, आम्हाला आमचं मिळालं पाहिजे, आम्हाला कुणामधलं नको, हे एक प्रामाणिक मत आमचं आहे. पण आम्ही त्यांना सपोर्ट करतो हे बी नाही, कारण ते वारंवार विरोध करतात आहे ओबीसी. आमच्या मराठ्यांना आरक्षण त्यांनी बी हा मुद्दा ठेवा की त्यांना वेगळं द्या, देऊच नका आमच्यामधनं हे म्हणतात. पण ते असा शब्द कधी काढला नाही की मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांनी आम्हाला अशा प्रकारे आपल्या आंदोलन घेतील ओबीसी आणि त्यांनी हा शब्द म्हणायला पाहिजे की त्यांना द्या, वेगळा द्या, आमच्या म्हणून देऊ नका, तर आम्हाला बी थोडंसं चांगलं वाटेल. आणि आम्ही आज बी म्हणतो की आम्हाला आमच्या त्या भावांमधलं कुणामधलं आम्हाला आरक्षण त्यांच्याकडनं वळून आम्हाला नको, आम्हाला आमच्या मराठा म्हणून आरक्षण आम्हाला वेगळं मिळालं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.